नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्व ताईंचं, मैत्रिणींचं, सर्वांचं मला एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून मी स्वागत करते. थोड्या दिवसानंतर व्हिडिओ टाकला. त्याचं कारण, त्याचं रिझन मी म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण आता जे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आजच्या दिवसासाठी स्पेशल आहे. कारण आज आहे पौर्णिमा. तर पौर्णिमा असली म्हणजे आमच्या इकडे म्हणजे आमच्या कास्टमध्ये जास्तच मानतात. पौर्णिमा असले की जास्तच मानतात गौतम बुद्धासाठी म्हणून. तर सासूबाईले दर पौर्णिमेला उपवास असते आणि तसंच याही पौर्णिमेला सासूबाईले उपवास आहे. तर त्यासाठी म्हणलं स्पेशल जेवण बनवू. आज पौर्णिमा आहे त्या हिशोबानं. तर प्रत्येक पौर्णिमेला कसं काहीतरी गोड बनते, खीर बनते, शिरा बनते, काहीतरी शेवयाची खीर बनते, पुरणपोळी बनते, असं काहीतरी नेहमी बनत असते. पण यावेळेस विचार केला की आंब्याच्या कैऱ्या होत्या घरी, म्हणून म्हटलं आमरस थाळी बनवू. सिम्पलसी बनवली, एवढा काही तामझाम केला नाही. सिम्पलसी बनवली कारण सकाळचा टाईम होता आणि त्यात 2 दिवसावर 14 एप्रिल आली. तर थोडे कामं आहेत मागं, सासूबाईच्या मागं थोडे कामं आहेत कारण ते अध्यक्ष आहेत म्हणून. आणि मलाही मागं थोडे कामं आहेत घराच्या साफसफाईचे वगैरे. त्यात आशूले सांभाळणं जसं की सगळ्याला माहीत आहे. तर इथं जसं की सांगितलं की स्पेशल जेवण बनवायचं होतं. आज स्पेशल काहीतरी बनवायचं होतं. तर पहिले तर भाजी बनवायची होती, मला काहीतरी सुकी भाजी पाहिजे होती त्याच्यासोबत जेवणासाठी म्हणून. तर इथं फ्लावर म्हणजे फुलगोबी बनवली ती. आता फुलगोबीचा व्हिडिओ मी याच्या आधी तुमच्यासोबत शेअर केला एक वेळा, म्हणून मी हा व्हिडिओ पूर्णतः तुम्हाला सांगितलं नाही. म्हणजे रेसिपीबद्दल काही सांगितलं नाही कारण एवढी काही खास रेसिपी नाही आहे म्हणून. तर इथं सिम्पलची भाजी मी रोज जशी करत असतो, जसे मसाले वापरत असतो घरी बनवलेले तेच वापरले. आणि त्याच मसाल्यातून म्हणजे रोजची मी जशी भाजी करत असतो मी त्याच प्रकारची भाजी केली. आणि त्याचसोबत बनवायचा होता. तर मग कच्चे आंबे शिजवत टाकले होते आणि त्यात आंब्यातला सगळा गर जो असते शिजवल्यानंतर तो सगळा गर काढून घेतला आणि नंतर मग इथं फोडणी द्यायला सुरुवात केली. आता आमरसचा व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केला पण अजून आज करावं म्हणून मी केला. तर सर्वात आधी मी तूप टाकलं. तुपात थोडीशी मोहरी टाकली, जिरं, इलायची आणि 2-3 लवंग आणि तेजपत्ता आणि थोडंसं खोबरं जे किसून घेतलं होतं मी ते खोबरं, ते सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि तुम्हाला हळूहळू दिसत असेल कारण मला बोलणं इकडे फास्ट होत चाललं आणि तिकडची प्रोसिजर थोडीशी स्लो होत चालली. तर हे खोबरं लास्टमध्ये खोबरं टाकलं कारण खोबरं सुरुवातीला टाकलं तर ते सगळं जळून जाईल म्हणून सगळ्यात लास्ट खोबरं टाकलं. आणि तूप जास्तच गरम झालं होतं आणि त्याच्यात थोडीशी चिमूटभर लास्टमध्ये थोडीशी हळद टाकायची कारण हळद टाकल्यानं थोडंसं कलर चेंज होते आणि कलर चेंज झाल्याच्यानं थोडंसं ते दिसायलाही चांगलं दिसते आणि खायच्या टायमालाही चांगलं लागते. तर इथं जे आंब्याचा गर काढून ठेवला होता मी, शिजवलेल्या आंब्याचा जो गर काढून ठेवला होता तो गर पूर्ण त्या फोडणीत टाकून द्यायचा. आणि त्याचसोबत आता फोडणी तर देऊन झाली पण आंबे 2च होते, कैऱ्या 2च होत्या, लहान लहान होत्या ती. तर आता भाजी म्हणजे नाही का आमरस घट्ट होणार नाही म्हणून घट्ट येण्यासाठी काय केलं पाहिजे माहिती आहे का, मी नेहमी करतो म्हणून आज तुमच्यासोबत मी शेअर करू राहिली. तर गव्हाचं पीठ घ्यायचं थोडंसं चिमूटभर, ते पाण्यात टाकायचं, पाण्यात पूर्ण मिक्स करायचं, ते पूर्ण पाणी होऊ द्यायचं आणि ते नंतर त्या आमरसात टाकायचं. आता थोडंसं मी वरून तूप टाकलं होतं आणि नंतर ते हे टाकून दिलं, गव्हाचं पीठ थोडंसं पाणी करून टाकून दिलं आणि ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ आणि साखर वाटीभर हे टाकून पूर्ण फिरून घेतलं आणि एक साईड ते ठेवून द्यायचं होतं कारण दुसऱ्या साईड मला गंजपोळ्या बनवायच्या होते. आजची मेन रेसिपी आमरस थाळी तर आहेच पण मी आजपर्यंत गंजपोळ्या हे तुमच्यासोबत कधी शेअर केल्या नाही. तर आज मला ते शेअर करायच्या होत्या तुमच्यासोबत म्हणून बाकीच्याही काही रेसिपी म्हणजे बाकीचे भाजीचं आमरसचं तुमच्यासोबत शेअर करा लागलं. तर आज मला गंजपोळ्या बनवायच्या होत्या तर त्यासाठी मी पीठ भिजवून घेतलं होतं. घरच्या वावरातले गहू आहेत, एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. एकदम पांढरी शुभ्र पोळी येते, नरम येते, मऊ लुसलुशीत येते, लय मस्त येते. तर त्याच पोळ्याचा आज म्हटलं गंजपोळ्या म्हणजे त्याच पिठाचा आज गंजपोळ्या बनवू म्हणून विचार केला. तर आधी मोठा गोळा घेतला मी. तर असा मोठा गोळा घेऊन थोडंसं त्याचे छोटे छोटे गोळे करायचा विचार केला होता. म्हणजे असं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. थोडंसं बोलण्यात गडबड होत आहे, थोडंसं सांभाळून घ्या.
काही जर चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा. काही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काही अजून चेंजेस करायचे असतील तर तेही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगत जा. कारण मी नवीन यूट्यूबर आहे, मला व्हिडिओ शूटिंग एडिटिंगबद्दल एवढं काही आयडिया नाही. जसं मला आयडिया येते त्याप्रकारेच मी व्हिडिओ काढतो, त्याच प्रकारे मी ठेवतो. कोणी गाईड करणारं नाही आहे आजपर्यंत, मला कोणी गाईड करणारं नाही की तू अशा प्रकारचे व्हिडिओ काढत जा म्हणून. मला मनात जसं आलं तसं मी व्हिडिओ काढत असतो. तर तुमच्याजवळ काही आयडिया असतील तर प्लीज मला शेअर करत जा, प्लीज मला कमेंट करत जा, म्हणजे मीही बेस्ट यूट्यूबर होऊ शकेल. ठीक आहे. असो, तर इथं ते लहान लहान जे गोळे करून घेतले होते तर ते पहिले असे छोटे छोटे पुरीच्या आकाराचे लाटून घ्यायचे. आपण जे आकारात पुरी बनवतो त्या पुरीच्या आकाराचे ते सगळे गोळे लाटून घ्यायचे. एक 6 ते 7 गोळे तयार केले होते मी. 6 ते 7 गोळे म्हणजे 6 ते 7 गोळ्याचा जर एक चपाती पूर्ण त्याची लाटली तर लेअर चांगल्या निघतील म्हणून. तर इथं 6 ते 7 गोळे मला लाटून घ्यायची सुरुवात झाली होती माझी. आता इथं एक तर गरमी जास्त होते, आमचे किचन रूम जसं की माहीत आहे टिनाची आहे, लहान आहे, गरमी जास्त होते म्हणून लवकर स्वयंपाक करायला बसली होती मी. आणि आशू एक वेळा बाहेर गेला की त्या टायमातच मला स्वयंपाक करून घ्यायचा असते. आणि तो घरी आला की मग तो काही करू देत नाही, स्वयंपाक खोलीत येते. काल त्याला चटकाही लागला भाजी करताना. तरी ठीक आहे. असो, आता इथं सगळ्या पोळ्या म्हणजे जे गोळे करून ठेवले होते मी ते लाटून घेतले. लहान लहान गोळे जे आहेत ते लाटून घेतले. ध्यान ठेवा, जेव्हा आपण लाटून घेतो तेव्हा ते चिटकले नाही पाहिजे म्हणून पीठ लावा, म्हणजे सुकं जे पीठ असते ते वरच्यावर लावा. आता पीठ भिजून मी अर्धा 1 तास झाला होता म्हणून काय झालं ते जास्तच मुरलं गेलं होतं, जास्तच मऊ झालं होतं म्हणून ते चिटकत आलं. तर आता जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल एक एक जे लाटून घेतली होती पुरी त्याला तेल लावायचं आणि अपोजिट साईडनं ते पुरी ठेवायची. प्रत्येक पुरीला तेल लावायचं आणि अपोजिट साईडनं ते त्याच्यावर अपोजिट साईड नाही त्याच्यावर ते पुरी टाकून ठेवायची, अशी टाकून द्यायची. आणि त्या पुरीला अजून लावायचं, त्या पुरीला अजून तेल लावून घ्यायचं. तेल चांगलं व्यवस्थित लावायचं म्हणजे जेणेकरून ते चिटकली नाही पाहिजे, व्यवस्थित लेअर निघाल्या पाहिजेत असं ते लावून घ्यायचं तेल. तर आता मी तेल सगळं लावून घेतलं होतं आणि असं लाटायसाठी मी ते पोळी घेतली होती. आता हलक्या हातानं ते लाटून घ्यायचं, जसे आपण पुरणपोळी हलक्या हातानं लाटून घेतो. जास्त प्रेशर देऊन द्यायचं नाही, जास्त जर प्रेशर दिलं तर त्या पोळीच्या गंजपोळीच्या लेअर निघणार नाहीत. आता काही ठिकाणी कसं ज्या प्रकारे रुमाली रोटी असते म्हणतात ना, रुमाली रोटी त्या टाईपच आहे. तर अशा जे मी पोळ्या केल्या होत्या म्हणजे जे लाटून घेतलं होतं ते तव्यावर टाकलं आणि अशा प्रकारचे त्याचे एक एक लेअर निघणं चालू झाली. म्हणजे कसं दोन्हीकडून चांगलं शेकू द्यायचं. शेकल्या गेल्यानंतर त्याची लेअर आपोआप वर निघते. असंच ते लेअर वर निघत गेल्या. म्हणजे लेअर काढली की लगेच त्याला तेल लावून घ्यायचं आणि पलटी मारून द्यायचं. पलटी मारली पोळी की दुसऱ्या साईडनं तोपर्यंत दुसरी साईड होऊन जाते. आता हे बघा, या साईड झाली. आता या साईडची एक लेअर मी काढून घेईन. लेअर काढल्यावर याच्यावर मी तेल लावीन. अजून तेलाचा वापर थोडासा जास्त करा जेणेकरून पोळी लेअर लवकर निघाली पाहिजे. आता या पोळीचे पाहून घ्या तुम्ही, लेअर एवढे जबरदस्त निघाली, एवढी लुसलुशीत पोळी, एवढं गंजपोळी ते लुसलुशीत झाली, एकदम मस्त झाली. आता हे पोळ्या तुम्ही पाहून घ्या. आता एक एक पोळी तर तुम्ही काढून घेतली, म्हणजे एक एक लेअर तर तुम्ही त्या गंजपोळीची काढून घेतली. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तशीही खाऊ शकता. आता इथं तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारची पोळी अशी दाबल्याने एवढी नरम झाली, तेवढी लुसलुशीत झाली, एकदम भयंकर मऊ झाली. तर आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहून घ्या ते कशा प्रकारचे. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक एक काढून तेही खाऊ शकता. नाहीतर मग थोड्या वेळाने तुम्ही जर जेवण करत असाल तर जे आपण 6 ते 7 पोळ्याचे लेअर बनवल्या होत्या उंड्याच्या त्या पुरीच्या, ते वापस तुम्ही एकावर एक ठेवून आपल्या जे भांडं तुम्ही पोळ्या ठेवत असाल, चपात्या ठेवत असाल त्याच्यातच तुम्ही ते ठेवून द्या. जेणेकरून जेवण करायच्या टायमाला एकदमच 6-7 पुऱ्याची ती लेअर पोळी पूर्ण काढून त्यांना देता येते. आता हे इथं जसं मी काढून ठेवलं 6 ते 7 चपात्याची 6 ते 7 उंड्याची अशी एक गंजपोळी तयार झाली की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता हे गंजपोळी माहीत आहे का, म्हणजे खेडा विभागात म्हणा जास्त तर आमरस असेल तर आमरससोबत हे गंजपोळी खातात. आंब्याचा रस असते त्याच्यासोबत खातात. मटण असो, चिकन असो, म्हणजे मासोळी असो किंवा त्यासोबत खीर असो,
अशा काही खायच्या म्हणजे अशा काही प्रकारच्या भाज्यासोबत किंवा मग आमरस रसासोबत अशा प्रकारच्या पोळ्या करून खाल्ल्या जातात. आता आमच्या विदर्भात माहिती आहे का फेमस आहेत तर मांडे. या पोळ्याचे मांडे म्हणजे असे मांडे करणं फेमस आहे. मांडे करूनच खातात आमच्या इकडे. पण ज्या व्यक्तीच्या घरी म्हणजे ते मांडे करायचं जे भांडं असते म्हणजे रान्नं म्हणतात त्याला, ते नाही मग त्याच्या घरी नाही मग ते कसं करणार, तर मग ते अशा प्रकारच्या गंजपोळ्या करू शकतात. तव्यावरच तव्यावरच करायचे आहेत. काही दुसऱ्याच्या इकडून भांडं आणायचं नाही, काही नाही. आपल्या रोज जे भांडं म्हणजे ज्या तव्यावर आपण बनवतो पोळ्या त्याच्यावरच बनवायच्या. थोडीशी ट्रिक वेगळी आहे, थोडीशी मेहनत लागते. आणि अशा प्रकारचं मला आज पौर्णिमेचं जेवण तयार झालं होतं. म्हणजे गंजपोळ्या एक साईड पाहून घ्या तुम्ही, 6 ते 7 पोळ्याच्या लेअरची गंजपोळी, त्याचसोबत आमरस, थोडीसं जी बटाट्याची भाजी केली फ्लावरची भाजी बनवली होती, फुलगोबी ते, आणि एक बटाटा मी उकडून घेतला होता आशूसाठी म्हणून. पण त्याच्यात थोडंसं मीठ मिरची पावडर टाकून ते तशी. आणि या साईड फ्लावर गोबी बनवली होती. आणि शुक्रवार कालचा म्हणून शुक्रवारचा खाऊ होता, तो खाऊ मी ताटात टाकला होता. तर अशा प्रकारची आजची पौर्णिमेची जेवण तयार झालं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.